वारंवार छातीत व पोटात जळजळ होणं किंवा आग पडणं ज्याला आपण म्हणतो, असा त्रास जर तुम्हाला होत असेल तर त्याच्यामागचं नेमकं कारण काय आहे? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणार आहे आरोग्याच्या काही टिप्स. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की ॲसिडिटी जी होते ती फक्त आपल्या पोटात उष्णता वाढली आहे म्हणून होत असते. पण बरेचदा ॲसिडिटीचं कारण हे पोटात वाढलेली उष्णता नसून पित्ताची बिघडलेली क्वालिटी, ज्याला आपण साध्या भाषेत म्हणू, असं असतं. तर पित्तात आम्लगुण जर वाढला तर ॲसिडिटीचा त्रास होत असतो. आणि पित्ताचा हा आम्लगुण तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही भूक नसताना खाता किंवा पित्त खराब करणारा काही डाएट कंटिन्युअसली तुमच्या म्हणजे खाण्यात असेल, जसं की आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्तीचे तिखट पदार्थ, अशा काही गोष्टी रेग्युलर इंटेकमध्ये राहिल्या तर पित्ताची क्वालिटी बिघडून पित्त अन्नाला नीट पचवत नाही आणि ती स्टेज आली की वारंवार ॲसिडिटी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ॲसिडिटीत वापरली जाणारी बरीचशी आयुर्वेदिक औषधं, लोकांना सूतशेखर वगैरे सारखी माहिती असतील, त्याच्यात उष्ण गोष्टी जास्त आहेत आणि शीत गोष्टी कमी आहेत. तर पित्ताचा उलटा उष्णगुण व्यवस्थितपणे वाढवला की त्यांनी अन्नाचं पचन नीट होत असतं आणि ॲसिडिटी कमी होत असते. तर याच्यासाठी साधा एक घरी उपाय करायचा, तो म्हणजे सुंठ आणि साखर. एक भाग सुंठ आणि एक भाग साखर असं मिश्रण तुम्ही करून ठेवलं आणि वारंवार ते खात राहिलात तर तात्पुरती झालेली ॲसिडिटी त्यांनी चांगली कमी येत असते. अँटॅसिड्स किंवा इनोसारखे ॲसिड सप्रेसंट्स घेण्यापेक्षा ह्याचा जास्त चांगला परिणाम होत असतो. आणि ह्यानी जर तुमची ॲसिडिटी चांगल्या प्रकारे कमी आली नाही किंवा खूप क्रॉनिक जर त्रास असेल तर मात्र तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावर ट्रीटमेंट, पंचकर्म काय ते करून घ्यायला पाहिजे. तर अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला. धन्यवाद.